बाळकूम येथील प्रस्तावित डाटा सेंटरच्या विरोधात वेकअप ठाणेकरच्या नेतृत्वाखाली हजारो नागरिकांनी आंदोलन केलं। प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात पाणी आणि वीज लागणार असल्याने सततच्या आवाजामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होईल असा आंदोलकांचा आरोप आहे। मनोज प्रधान यांनी हा लढा अराजकीय असल्याचं सांगत प्रकल्पाला तीव्र विरोध कायम ठेवण्याचा इशारा दिला। परिसरातील रहिवासी, विविध गृहनिर्माण संस्था तसंच सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला। त्यामुळे प्रकल्पामुळे पर्यावरण, तापमान आणि नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो अशी भीती यावेळेस व्यक्त करण्यात आली। एक 53 एकरमध्ये एक डेटा सेंटर येत आहे। आता आपल्याला समजून घेतलं पाहिजे की एका डेटा सेंटर आणि एक हायपर स्केल डेटा सेंटरमध्ये फरक आहे। इथे जे येतं ते एक AI जनरेशनसाठी हायपर स्केल डेटा सेंटर येणार आहे। एका हायपर स्केल डेटा सेंटरसाठी सर्वात जास्ती काय लागतं तर पाणी लागतं। ह्या ठाणे शहरात आपण 31 MLD पाणी ऑलरेडी कमी आपल्याला मिळतं आहे आणि आपले आयुक्त म्हणतात की 12 MLD पाणी आपण त्यांना प्रॉमिस केलं। आमचा पहिला आक्षेप त्याच्यावर आहे की यांना पाणी देताच कामा नाही। दुसरं 422 मेगावॉटच्या इलेक्ट्रिसिटी यांना पाहिजे। 192 जनरेटर्स या ठिकाणी आहेत। आमचा त्याला विरोध आहे। ह्याच्यामुळे आजूबाजूच्या 4-5 एकर परिसरामध्ये उष्णता वाढणार आहे। त्याच्यामुळे आम्ही या सगळ्यांना विरोध करतायत। यांच्या फक्त 150 नोकऱ्या हे देणार आहेत असं ॲमेझॉन स्वतः सांगते। त्याच्यातही 100-125 तर फक्त सिक्युरिटीच्या आहेत। ह्या गोष्टीचा कुठेही फायदा ठाणेकरांना नाही। जे एक हमिंग साऊंड येणार आहे 365 दिवस 24 तास जे हमिंग साऊंड येणार आहे त्याच्याने लोक बेजार होणार आहेत। आजूबाजूला एकही फ्लॅट विकला नाही जाणार आणि जे राहत आहेत ते विकून निघून जातील। या सगळ्या गोष्टी ठाणेकरांनाही कळल्या पाहिजेत, जगभर कळल्या पाहिजेत। महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे डोळे उघडले पाहिजेत की ह्याला जी परवानगी दिली 8/2006च्या टाउनशिप ॲक्ट खाली ते इमिजिएटली रिवोक करा। आमचं स्पेसिफिक म्हणणं असं आहे की स्टेट गव्हर्नमेंटनी रेग्युलेशन फॉर डेटा सेंटर्स बदलावं, नवीन लेजिस्लेशन आणावं आणि त्याच्या अनुषंगाने परवानगी द्यावी। बघा, सर्वात प्रथम आहे ना, राजकीय हे लेबल मीडिया आम्हाला लावते। तुम्ही आत्ता म्हणालात ना, आम्ही सामान्य ठाणेकरच आहोत, कारण जो त्रास इतर नागरिकांना होणार आहे त्याच त्रासात ना आम्हालाही जावं लागणार। इकडे डेटा सेंटर झाल्यानंतर अख्ख्या ठाण्याला जितकं पाणी लागतं त्याच्यापेक्षा जास्त पाणी एकटं डेटा सेंटर घेणार। अख्ख्या ठाण्याला जेवढी वीज लागते त्याच्यापेक्षा जास्त वीज यांचं हार्डवेअरसाठी वापरणार आहेत ती लोक। डिझेल वापरणार आहेत, त्यांनी वायू प्रदूषण होणार, ध्वनी प्रदूषण होणार, पाण्याचा नाश। तुम्ही बघताय मागेच हा प्लॉट आहे ना तो 54 एकरचा आहे। मग आम्ही त्यांना तेच विचारतोय की तुम्ही आम्हाला जे विचारताय की तुम्ही विरोध का करता, तर आम्ही त्यांना विचारतो की तुम्ही का इन्सिस्ट करताय की एवढ्या भर वस्तीमध्ये तुम्हाला डेटा सेंटर सारखा एक एवढा राक्षसी प्रोजेक्ट आणायचा आहे, याच्या मागे कारण काय? ओके, आय डोंट नो वाय यू वॉन्ट टू रब ॲमेझॉन्स बॅक अँड इफ यू वॉन्ट टू रब, तुम्हाला जर त्यांना करायचं आहे बाय ऑल मीन्स डू इट, यू वेलकम। बट नागरिकांच्या जीवावर उठून काही करू नका, एवढंच आमचं म्हणणं आहे। ग्राउंड वॉटर तुम्ही म्हणताय की आम्ही आमचा स्वतःचा एक इलेक्ट्रिसिटी ग्रीड सरकारकडून घेतोय। आमचा ग्रीडच आम्हाला पुरत नाही आहे, दिवस रात्र आमच्या इथे लाईट जाती आहे। मग तुम्ही नवीन ग्रीड घेताय, कुठून लाईट पुरवणार आहे? कुठेतरी ती लाईट जनरेट होते, कुठेतरी त्या पाण्यावर प्रोसेस होणार आहे आणि मग इलेक्ट्रिसिटी येणार आहे। ती आमच्याच ठाण्याची आहे, इथल्याच कुठल्या तरी धरणामध्ये ती लाईट जनरेट होईल आणि ती इथे पोहोचवली जाईल। तुम्ही नवीन ग्रीड घेतला पण रिसोर्स तर तुम्ही ठाण्याचाच वापरताय, लाईट असो, पाणी असो, जागा असो, आणि आमच्या मुलांचा विचार तुम्ही करत नाही आहे। या एरियामध्ये 176 मीटरवर ॲमेझॉनच्या डेटानुसार 176 मीटरवर लोढा स्कूल आहे, अरुणोदय स्कूल आहे, TMCचं स्कूल आहे, कन्नड विद्यालय आहे नाल्याच्या बाजूला। कुणीही त्याबद्दल विचार करत नाही आहे। बरेच रिजनल स्कूल आहेत, ग्रामीण विद्यालय आहे, अशी जी स्कूल आहेत त्याच्यामध्ये राहणारी मुलं दिवस रात्र ह्या डेटा सेंटरला एक्सपोज होणार आहेत।